सर्वांना जय भीम। आपलं महापुरुषांची विचारधारा या नावाने यूट्यूब चॅनल आहे। तर आपल्या इथे के.ई. हरिदास सर हे उपस्थित झालेले आहेत। तर उद्या सावित्रीबाई फुले जयंती असल्यामुळे आपण त्यांना ती साजरी कशी करावी या निमित्ताने त्याबाबत संवाद साधूया। जय भीम सर। जय भीम। उद्या सावित्रीबाई फुले जयंती आहे, तर ती साजरी कशी करावी या निमित्ताने तुम्ही आम्हाला काही दोन शब्द सांगू शकाल का? हो। तर आपण सत्यशोधक समाज प्रतिष्ठान आणि इतर फुले आंबेडकरी संस्थांच्या मार्फत प्रतिवर्षी 3 जानेवारी ते 12 जानेवारी असा महामाता महोत्सव साजरा करण्यात येतो। सर्व महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर हा महोत्सव साजरा केला जातो। त्या निमित्ताने आपण जय जिजाऊ जय साऊ अशी एक महिलांच्यासाठी विशेषतः नवीन अभिवादन करण्याची प्रथा सुरू केलेली आहे। त्या अंतर्गत उद्याला ज्यांना आपण महामाता म्हणतो अशा सावित्री माता, सावित्री माई फुले, ज्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत आयुष्यभर सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं, अशा या सावित्री मातेला वंदन करून त्यांच्या जीवन कार्याबद्दल थोडक्यामध्ये आपल्या सगळ्यांना मी माहिती आणि त्याविषयीचं विश्लेषण करत आहे। मित्रहो, आपण माहितीच आहे आपल्या बहुतेक लोकांना, पण विद्यार्थी आणि नवीन लोकांच्या माहितीसाठी मी सांगेन की तो काळ 21व्या शतक होतं। त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाला बंदीच, संपूर्ण भारत देशामध्ये मनुवादी सामाजिक व्यवस्था होती, धार्मिक व्यवस्था होती आणि त्या अंतर्गत स्त्रियांना शिक्षण, स्त्रियांचे बालविवाह होत असेल आणि स्त्रियांनी आपलं घर, चूल मूल या पुरतं मर्यादित जीवन ठेवावं असे अत्यंत कडक धार्मिक आणि सामाजिक बंधनं असताना सुद्धा त्या काळामध्ये म्हणजे त्यांचा जो जन्म झाला ते नायगाव म्हणून पुणे सातारा रोडवरचं एक गाव आहे, ज्याचं आता राष्ट्रीय स्मारक केलेलं आहे। त्या गावामध्ये नेवसे पाटील यांच्या घराण्यामध्ये हा माळी समाज आहे, शेतकरी समाज आहे, अशा त्या काळातल्या कष्टकरी समाजामध्ये सावित्रीबाईंचा जन्म झालेला आहे। तो या 3 जानेवारी 1831 साली त्यांचा जन्म झाला आणि अशा ह्या सावित्रीबाई, साऊ जिला म्हटलं जायचं, ही लहानाची मोठी त्या गावामध्ये झाली आईवडिलांच्या सहवासामध्ये आणि मग त्या काळातल्या प्रथेनुसार तिचा बालविवाह झाला। म्हणजे ज्यावेळी ती केवळ 9 वर्षाची होती आणि ज्योतिबा गोविंदराव फुले हे कडगुण नावाच्या गावाचे शेजारचे, ते जुने पारंपरिक एकमेकाचे स्नेहसंबंधित होते, पाहुणे होते, त्यांच्यामध्ये हा विवाह झाला। त्यावेळी ज्योतिबांचं वय 13 आणि सावित्रीचं वय होतं 9 वर्ष। असा हा बालविवाह झाला असला तरीही सावित्रीबाईंना असा जीवनसाथी मिळाला की ज्यांनी तिला ही सगळी जाती धर्मानी आणि कर्मकांडामुळे जी बंधनं लादली आली होती, सर्व प्रकारचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं, त्याच्या विरोधात जाऊन ते स्वतः तर शिकलेच, पण त्यांनी या बालिकेला, खरं म्हणजे ती पत्नी असली तरी ती बालिका आहे, तर तिला घरकामामध्ये अडकून न पडता की साऊ तू माझ्यासोबत राहा, माझ्याशी बोल, म्हणजे त्या काळात पती पत्नी बोलणं सुद्धा किती अवघड होतं, बोलतच नसत ते, पण हे म्हणायचे की तू आता माझ्या घरात आली आहेस म्हणजे तू मला माझ्या जीवनभर माझ्या जीवन कार्याला तू सहकार्य केलं पाहिजे, त्यासाठी तुला सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे। आणि म्हणून शिक्षणाचे पहिले धडे स्वतः पतीनेच आपल्या पत्नीला दिले, हा किती मोठा क्रांतिकारी याचा भाग आहे, हे आपण समजून घेतला पाहिजे आणि आधुनिक पालकांनी त्यापासून एक बोध घेतला पाहिजे। असं हे जोडपं एकत्र राहत असताना, शिकत असताना, घरकाम करत असताना, शेती काम करत असताना हळूहळू सावित्रीबाई घरचं स्वयंपाक पाणी अमुक ढमुक तर करतच असतात, तो साधं सहज जीवन आहे ते, पण त्याबरोबर अक्षरं गिरवणं हे एक मोठं क्रांतिकारी कार्य त्याने केलं आणि त्यातून त्यांचं वाचन, लेखन आणि हळूहळू त्या साक्षर होत गेल्या।
हे झालं असताना एकीकडे गोविंदराव म्हणून त्यांचे जे सासरे म्हणजे ज्योतिरावांचे वडील यांचे काही लोकांनी कान भरले की अहो हे काय तुमचा मुलगा आपण माळी समाजाचे आपण शूद्र आहोत आणि आपल्याला शिक्षणाचा कुठलाही अधिकार नसताना हे बंडखोर आहे आणि यांचं हे वागणं बरोबर नाही असं असताना सुद्धा ते जर शिक्षणावर भर देत असतील आणि स्वतःच नाही तर स्त्री असताना स्वतःच्याच बायकोला ते शिकवत आहेत, हा किती मोठा द्रोह आहे, धर्म भंग आहे असं म्हणून त्यांचे कान भरल्यामुळे त्यांनी 2-3दा त्यांना ताकीद दिली की अरे ज्योती तू असं करू नको, तू तुझ्यापुरतं ठीक आहे. कारण ते थोडंसं मिशनरी वगैरेंच्या सहवासात असल्यामुळे ते इंग्रजीसुद्धा शिकले होते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईला सुद्धा हळूहळू त्याचं माहिती झालेली होती. असं असताना तो ऐकत नसेल तर मग मला अवघड आहे. मग त्यांनी समाजाने त्यांना बंधन घातलं की एक तर त्यांनी शिक्षण बंद केलं पाहिजे, नाहीतर त्यांनी गृहत्याग केला पाहिजे, तुम्हाला त्यांच्या घरामध्ये राहता येणार नाही. मग ज्योतिराव म्हणाले की ठीक आहे, तुमचं जर अटच असेल तर मी शिक्षण आणि सुधारणा, धर्म सुधारणा, समाज सुधारणेवर माझा भर असल्यामुळे मी ते सोडू शकत नाही, घर मी सोडत. आणि मग या त्या काळात बाल जोडपच म्हणूया, म्हणजे आता 15, 16, 20 वर्षाच्या आतच, आणि या दोघांच्या मध्ये 4 वर्षाचंच अंतर होतं. त्या काळामध्ये यांनी गृहत्याग केला आणि उस्मान शेख नावाचे त्यांचे एक गल्लीतलेच मित्र होते, अशा एका मुस्लिम मित्राच्या घरामध्ये त्यांना आश्रय मिळाला आणि त्यांच्यासोबत ते राहिले. इतकं अत्यंत बघा, त्या काळात इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी हे धाडस केलं. यापासून आपण योग्य तो बोध घेतला पाहिजे आणि त्याचं महत्त्व आपल्या मनावरती बिंबवलं पाहिजे. अशी ही सावित्री ही केवळ घरकाम करण्यामध्ये आणि पतिसेवा किंवा यांची सासू सासरे किंवा यांची सेवा करण्यामध्ये अडकून पडली नाही, तर ती ज्यांना आपण आपलं संपूर्ण जीवन सोबत राहण्याचा वचन दिलेलं आहे त्यांच्यासोबत राहून त्यांचे विचार ग्रहण करून त्यांच्या विचाराला साथ दिली पाहिजे असं म्हणून. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की अशा या नवशिक्षित जोडप्यांनी पुण्यासारख्या कर्मठ, जिथे सनातन ब्राह्मण धर्माचं वर्चस्व होतं त्या काळामध्ये, तिथे काही लोकांच्या मदतीने जागा उपलब्ध करून घेतली. ते भिडेवाड्याचं प्रकरण आपल्याला माहिती आहे, तर त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता मिळालेली आहे. फार उशीर का असेना, 1-150 वर्ष झाली त्याला, आता हे स्मारक उभं राहत आहे. त्या जागेमध्ये या ज्योतिबा आणि सावित्री यांनी मुलींची शिक्षणाची शाळा, त्याला भिडेवाडा आपण म्हणतो, या भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी म्हणजे कालच आपण या म्हणजे वर्षाची सुरुवात त्यांनी त्या 1848 साली या भिडेवाड्यामध्ये मुलींची देशातली पहिली शाळा स्थापन केली. आणि तिथे मग बहुसंख्य ज्या समाजाचा विरोध होता त्या ब्राह्मण वर्गातल्याच 5-6 मुली आणि एक बहुजन समाजातली मुलगी, असं करून त्यांनी स्वतः या शिक्षणाचा ओनामा ज्याला म्हणतात किंवा सुरुवात केली. असं हे क्रांतिकारी आपल्या सगळ्यांच्या मनावरती बिंबलेलं आहे. आणि म्हणून सावित्री मातेच्या नावाने स्त्री शिक्षण म्हणजे स्त्री शिक्षणाची आद्य देवता, धार्मिक अर्थाने आपण हिंदू धर्म विशेषतः काल्पनिक ज्याला सरस्वती देवता मानतात आणि शिक्षणाची देवता कोण तर सरस्वती म्हणतात. आधुनिक आपल्या बहुजन समाजासाठी, मागासवर्गीयासाठी, आदिवासी समाजासाठी आणि विशेषतः त्या स्त्रियांसाठी, यांची संख्या बहुसंख्य आहे, यांना शिक्षणाची दारं ज्यांनी खुली केली, त्या सावित्री मातेला शिक्षणाची प्रेरणा देवता, प्रेरणादायी अशी देवता, आपण देवदेवता मानत नाही, पण ही खरी स्त्री जागृतीची आणि शिक्षणाची ही आद्य आधुनिक देवी आहे असं आपण मानायला हरकत नाही. आणि म्हणून 3 जानेवारीपासून
या महामाता महोत्सवाची सुरुवात होते आणि त्याचा समारोप 12 जानेवारी राजमाता ज्यांनी शिवाजींना घडवलं आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्याच्याच प्रेरणेने आज आपण भारताला सुद्धा स्वातंत्र्य प्राप्त करून घेऊन त्याची फळं आपण भोगतो आहोत आणि त्याचा लाभ घेतो आहोत. अशा या सगळ्या महामातांचं स्मरण करण्याचा हा आधुनिक दशहरा ज्याला म्हणता येईल तो सर्वत्र साजरा होतो आहे. त्या निमित्ताने आज 3 जानेवारीला सावित्री मातेचं स्मरण करताना आम्ही आपल्याला आठवण देतो की केवळ शाळा काढून मुलींची शाळा काढून त्या थांबल्या नाहीयेत, तर ज्योतिबांना अगदी पाठिंबा देऊ की त्यांच्या हाताला हात खांद्याला खांदा ज्याला म्हणतात, खरं म्हणजे नुसतं त्या हात धरून किंवा त्यांचा पदर धरून आलं नाही तर खांद्याला खांदा देऊन या शिक्षण कार्यामध्ये आल्या आणि मग त्याबरोबर महिलांच्या बरोबरीने मागासवर्गीय म्हणजे महिला ह्या पद्धतीने तसं मागासवर्गीय सुद्धा ज्याला त्या काळामध्ये आपण महार मांग चांबार कुंभार ढोर किंवा इतर सगळे ओबीसी या सगळ्यांच्या शिक्षणाची दारं बंद होती ती यांनी उघडली आणि जवळजवळ 18 शाळा पुण्याच्या परिसरामध्ये या जोडप्यांनी काढल्या असा रेकॉर्ड आहे आणि त्याची आज ऐतिहासिक स्मारक झालेली आहे. त्या शाळेला त्या काळात इंग्रज सरकार असलं तरी त्यांना पाठिंबा त्यांचा सत्कार केला. म्हणजे या सावित्री मातेला आणि ज्योतिबांना मुंबईमध्ये बोलवून शासनाच्या गव्हर्नरच्या मार्फत त्यांचा सत्कार केला गेला, त्यांना फेटा मानाचा फेटा बांधला गेला आणि नंतर त्यांना महात्मा या पदवीने सुद्धा गौरवित करण्यात आला. हा सगळा इतिहास आहे. आता हे सगळं चालू असताना ग्रंथलेखनही चालू होतं. त्याच काळामध्ये ज्योतिबाने एक तृतीय रत्न नावाचं एक थोडंसं अर्धवट राहिलेलं नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाचं वाचन सुद्धा सावित्रीबाई करत असत. ते उशिरा प्रकाशित झालं. त्याच काळामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना, कारण संपूर्ण भारतामध्ये त्या काळी आर्य समाज 1875 आला, पण त्या अगोदर प्रार्थना समाज ब्रह्मो समाज हे बंगालमधून आलेले विचार महाराष्ट्रामध्ये रुजले होते, पुण्यामध्ये आलेले होते आणि त्यात सगळी उच्चभ्रू मंडळी काम करायची. ज्योतिबांना असं वाटलं की आपला सामान्य बहुजन ज्याला कष्टकरी शेतकरी समाज म्हणतो, शेतमजूर म्हणतो, या लोकांच्यासाठी काहीतरी वैचारिक व्यासपीठ असलं पाहिजे म्हणून त्यांनी 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामध्ये सुद्धा सावित्रीबाईंचं मोठं योगदान आहे. हे करत असताना त्याचा ध्येयवाद काय होता की ईश्वर, आपण सगळी एका ईश्वराची लेकरं आहोत आणि म्हणजे त्या अर्थाने ते आपला ज्याला इंग्रजीमध्ये फादरच म्हणतात, बाप आहे, हा आकाशातला बाप म्हणतात. ती ख्रिश्चन कल्पना असली तरी ईश्वर एक आहे. त्याला फुल्यांनी निर्मिक म्हटलं, क्रिएटर. म्हणजे ईश्वर नावाची कोणती देवता नाही मांडली, तर ज्यांनी विश्व निर्माण केलं तार्किकदृष्ट्या असा जो कोणी निर्मिक आहे त्याला आपण मानलं पाहिजे. त्याचे आपण समान सगळे लेकरं आहोत आणि त्या दृष्टीने आपण वी आर ऑल इक्वल. तेव्हा हे तत्वज्ञान सावित्रीने समजावून घेतलं आणि त्याचा प्रचार करण्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची, म्हणजे जसं की हिंदूंच्या मध्ये ब्राह्मण आहे, बौद्धांच्या मध्ये भिक्खू आहे, मुस्लिमांच्या मध्ये मुला मौली आहेत, ख्रिश्चनांच्या मध्ये पादरी आहेत, फादर आहेत, तसं कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. तर जसं बाप आणि लेकरांचं नातं असतं तसं आपण या निर्मिकाची आपल्या मनोभावी सेवा करा किंवा त्याचं ध्यानधारणा करा आणि एकूण जे चैतन्य आहे विश्वामधलं ते समजून घ्या आणि त्या दृष्टीने समतेचा मंत्र आहे, स्वातंत्र्याचा मंत्र आहे, बंधुत्वाचा प्रेमाचा मंत्र आहे, तो प्रस्थापित करा आणि समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि भाईचारा आणि बरोबरीचे स्थान प्रत्येक महिला आणि मागासवर्गीयांना असं एक अत्यंत उदात्त तत्वज्ञान मांडलं आणि त्याला त्यांनी शेवटी सार्वजनिक सत्यधर्म असं स्वरूप दिलं. या दरम्यान त्यांचं फुल्यांचं जे लेखन चालू होतं त्यामध्ये त्यांनी एक गुलामगिरी एक ग्रंथ लिहिला. जी गुलामगिरी इथल्या हिंदू
धर्मव्यवस्थेने जी गुलामगिरी निर्मिती केली होती, वर्णवाद निर्माण केला होता, हजारो जाती निर्माण केल्या होत्या, स्त्री पुरुष भेदाभेद निर्माण केलेले होते आणि त्याला मनुस्मृती ग्रंथासारखा भेदाभेद करणारा धार्मिक आधारही निर्माण धर्मशास्त्राचा केला होता. या सगळ्याचा अभ्यास करून विश्लेषण करून त्याला प्रत्युत्तर देणारा हा गुलामगिरी नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. तो सावित्रीबाई वाचित असत आणि त्यातूनच त्यांना नंतर प्रेरणा झाल्यानंतर त्यांनी स्वतः काव्य फुले नावाचं, ते जर तुम्ही कविता अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये या कविता त्यांनी लिहिल्या आणि त्याचा प्रचार केला. त्याचबरोबर फुल्यांच्या जीवनामध्ये जे आलं ते सावित्रीबाईंच्या जीवनात आलं. त्यांनी नंतर शेतकऱ्याचा आसूड नावाचा एक शेतीचं अर्थशास्त्र काय आहे, समाजशास्त्र काय आहे, पिळवणूक का होते आहे, त्रास का होतो, आर्थिक पिळवणूक का होते, सामाजिक का होते, आध्यात्मिक पातळीवरचे शोषण का होतं, याचं विश्लेषण करणारे हे दोन अत्यंत मूल्यवान ग्रंथ फुल्यांनी निर्माण केले आणि त्याचं वाचन सावित्रीबाई करत असत. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा जो काव्य फुले नावाचा ग्रंथ आहे आणि इतर एक 2-3 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यामध्ये ते सारखा त्यांनी याचा उपदेश केलेला आहे की जसं फुल्यांनी विद्येविन मती गेली, मतीविन नीती गेली, नीतीविन गती गेली, गतीविन वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका विद्येने केले असं महात्मा ज्योतिराव म्हणतात. त्याला सुलभीकरण करून साध्या भाषेमध्ये सावित्रीबाई म्हणतात की ज्ञान नसेल त्याला मानव कसे म्हणावे, म्हणजे ज्ञानामुळेच मानवाची ओळख होते, नाहीतर प्राणी पशु आणि पक्षी यामध्ये आणि माणसामध्ये काय भेद आहे. अशा साध्या सुलभ भाषेमध्ये त्यांनी विशेषतः त्यांच्या पुढे ह्या लाखो महिला होत्या आणि त्यांना ते समजावं, अनपढ महिला होत्या त्यांना समजावं, अशा साध्या सुलभ ज्याला प्रासादिक भाषा म्हणतात त्यात त्यांनी त्यांचं लेखन केलं. आणि फुल्यांचं वाङ्मय सुद्धा उपलब्ध होतं. धर्मग्रंथाची फारशी पारायण न करता या पुराण कथा रामायण अमुक ढमुक या ग्रंथावरती फारसा भर न देता साध्या सुध्या इंग्रजी फुल्यांना येत असल्यामुळे जे थॉमस पेन असतील किंवा जे.एस. मिल असतील या सगळ्यांच्या तत्त्वज्ञानांचे ग्रंथाचं इंग्रजीमधलं त्यांनी वाचन केल्यानंतर साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये ते सावित्रीबाईंना समजावून सांगायचे आणि सावित्रीबाई त्यांच्या महिला वर्गाला कष्टकरी मोलमजुरीना हे सगळं साध्या सोप्या भाषेत समजावून सांगत असत. असं करताना मानवी जीवनामधले जे सणवार आहेत, रूढी परंपरा आहेत, या कर्मकांडामध्ये माणसं अडकून पडल्यामुळे एक मानसिक गुलामगिरी निर्माण झालेली आहे, त्याला मोडून काढण्यासाठी म्हणून साध्या सोप्या भाषेमध्ये चांगलं जीवन कसं जगावं, त्यामुळे अगोदर जे स्त्री पुरुष भेदाभेद आहे, भेदाभेद भ्रम अमंगळ असं जे तुकाराम महाराज म्हणाले. ज्योतिरावांनी तुकारामाच्या गाथेचा खूप खोलात जाऊन अभ्यास केलेला होता. तेव्हा हे सावित्रीबाईंना सुद्धा ऐकून रोज ते पती पत्नी घरगुती काम झालं, थोडं शेतावर गेलं की आयश आराम असं त्यांनी आयुष्यभर केलं नाही, ते एकमेकाशी संवाद साधायचे. बघा त्या काळामध्ये पती पत्नी संवाद साधतात ही किती मोठी क्रांतिकारी घटना आहे. आज सुद्धा आपण लाजतो, आपल्या घरातल्या आईवडिलांच्या समोर कसं बोलावं, आपल्याला प्रायव्हसी लागते. त्या दोघांनी कधी प्रायव्हसी नावाची गोष्ट त्यांना माहिती नव्हती. त्यांचं संपूर्ण सार्वजनिक ज्याला खुला ग्रंथ म्हणतो, जीवन ग्रंथ, हा त्यांचा सगळ्यांना वाचायला मिळतो. ते एकमेकाची चर्चा करायचे, एकमेकाबद्दल प्रत्युत्तर करायचे. सावित्रीबाई कधी माहेरी गेल्या तर तिथून पत्र, म्हणजे त्या काळामध्ये बायको नवऱ्याला पत्र लिहिते, हीच किती क्रांतिकारी गोष्ट आहे. आज अजूनही आपली हिंमत होत नाही, असली तरी आपण लपून छपून असं काहीतरी करतो. आणि आजही नवरा मुलाला असं हिंमत होत नाही की मला बायकोचे पत्र आले आहे, असं लाजून काजून आजही अवस्था आहे. त्या काळामध्ये आम्ही एकजीव आहोत, म्हणजे पती पत्नी हे जीवन साथी आहेत, समाजामधलं एकरूप होण्याचं हे एक उदाहरण आहे. तेच एनलार्ज करून फुल्यांनी म्हटलं की संपूर्ण समाज जेव्हा एकजीव होईल तेव्हा राष्ट्र निर्मिती होते. तसं त्याने आदर्श जोडपं,
म्हणजे ज्योतिबा सावित्री ज्योती, आता हे संयुक्त वाक्य झालं आहे. म्हणजे सावित्री ज्योती हा एक आदर्श पती पत्नी आणि परिवाराचा हे प्रतिनिधी आहे, हे प्रतीक आहे. त्या दृष्टीने आपण ते एकमेकापासून तोडले जाऊ शकत नाही, इतके ते एकरूप झालेले आहे सुखदुःखामध्ये. त्या पत्राचा आशय सुद्धा मुळातून तुम्ही वाचण्यासारखा आहे. अगदी हास्य विनोद सुद्धा त्यामध्ये थोडाफार प्रासंगिकाचा येतो. अशा या सावित्रीबाईने यांचं कार्य चालू असताना सत्यशोधक समाजातर्फे सत्यशोधक विवाह अनेक रूढी परंपरावर छेद देऊन त्यांनी कार्य सुधारणा केली. पण त्यात उल्लेखनीय मी थोडा वेळाअभावी सांगतो की मानवी जीवनामधला विवाह हा एक क्रांतिकारी घटक असतो आणि तो साध्या सोप्या पद्धतीने केला पाहिजे. कारण या शेतकऱ्याचा असूड आणि याच्यामध्ये हे सगळं वर्णन आलं आहे की शेतकरी कर्जातच जन्मतो, कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो आणि तरी ते कर्ज उकांडी कायम राहतं आणि ते पिढ्यानपिढ्या फेडण्यात त्याचं आयुष्य जातं आणि शेवटी त्याचा बळी जातो सावकाराच्या कर्जामुळे. इतकं कटू सत्य त्यांनी त्यात नमूद केलंय. यावर मार्ग काय, तर आपल्या कष्टाचा पैसा कसा वाचवावा आणि अनाठायी खर्च कसा बंद करावा. म्हणून ज्योतिरावनी सत्यशोधक विवाह पद्धत ही काय आहे थोडक्यामध्ये ती अशी आहे की विवाह ही स्त्री पुरुषाच्या जीवनातली अत्यंत महत्त्वाची घटना आहे. ती योग्य वेळी केली पाहिजे. त्यांनी असं वय वगैरे त्यावेळी काही जाहीर कायदे वगैरे असे घोषित केले नाही, पण एक योग्य वयात असं म्हटलं. योग्य वयामध्ये समज आल्यानंतर विवाह म्हणजे काय आणि सहजीवन म्हणजे काय याची जाणीव झाल्यानंतर या तरुण मुला मुलींची लग्न साध्या सोप्या पद्धतीने लावा. मग त्याने काय म्हटलं की तुम्ही तुमचं जे आता त्या काळी कुलदैवत असायचं, आज आता फारसं कोणी मानत नाही, तर ज्योतिबा ज्याला आपण आता देवता मानतो सामान्य लोकांची, ज्योतिबा ज्याला खंडोबा म्हणतात, ज्योतिबा म्हणतात, या नावाने ज्योतिबा हे नाव सुद्धा ते खंडोबा आणि याच्यावरनंच ज्योतिरावांना ते नाव आलेलं आहे. तर त्याच्या नावाने तळी उचलावी, ती हळद वगैरे जी असती, इतर छोट्या मोठे उपचार त्यामध्ये आहेत आणि असं घोषित करावं की माझा मुलगा अमुक अमुक, याची मुलगी अमुक अमुक यांचं आता आम्ही दोघांनी सामोपचाराने विवाह करण्याचे ठरवले आहे आणि आपल्या साक्षीने मग जे काही इतर विधी थोडे थोडे कर्मकांड होतं त्या काळामध्ये ते करावे. त्यासाठी अनाठाई खर्च करू नये, फार मोठं भोजनावळी देऊ नये. हुंडा नावाची तर संकल्पनाच त्यांनी मोडीत काढली. कारण स्त्री ही काही विकण्याची गोष्ट नाही आहे किंवा नवरा हा हुंडा देऊन विकत घेण्याची गोष्ट नाही आहे. हे अत्यंत मनोमिलन आहे आणि हे प्रेमाचे संबंध आहेत, ते दोन परिवाराचे संबंध आहेत. असं अत्यंत पावित्र्याची कल्पना त्यांनी मांडली. त्याचाच आता विकास त्या काळात त्यांनी त्यांचा जो दत्तक पुत्र होता यशवंत, त्याचा सुद्धा त्यांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न लावलं आणि कुठलं म्हणजे खरं तर ते एका विधवा मुलीचं, काशीबाईचं मूल होतं ते, जी आत्महत्या करायला चालली होती. ती ज्योतिरावांना दिसल्यावर त्यांनी तिला घरी आणलं. सावित्रीबाईंनी तिचं बाळंतपण केलं आणि त्यांना मूल नव्हतं. म्हणजे आता अजून एक तुम्हाला सांगायला पाहिजे की विवाहित जोडप्याला पहिली अपेक्षा काय असते की आपल्याला मूल झालं पाहिजे. आता 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, मूल होत नाहीये, ते एकमेकाची चेष्टा करायचे. तर असा एक प्रसंग आहे. सावित्रीबाई ह्या ज्योतिरावांना आदरापोटी शेठजी म्हणत असत आणि ते साऊ म्हणत असत. साऊ तू सांग, तू असं तुला काय वाटतं वगैरे. तर त्या असं म्हणाल्या की हे बघा, मूल झालं पाहिजे ठीक आहे, नाही झालं तर त्यामुळे आपलं जीवन काही अधुरं आणि अडचणीचं होत नाही आहे. तर ठीक आहे. मग घरचे गोविंदराव वगैरे त्यांच्या आणि सगुणाबाई त्यांच्या आत्या होत्या, त्यांनी सगळ्यांनी आग्रह केला. कारण ज्योतिरावांची आई फार बालपणीच वारलेल्या होत्या. आत्यांनी त्यांना ते सांभाळलं. त्या आग्रह करायच्या की अरे बुवा, आता मूल पाहिजे घरामध्ये, त्यासाठी तू दुसरं लग्न कर, असं खूप आग्रह केला. ज्योतिराव इतके समतावादी आणि इतके ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये रॅशनल म्हणतो, विवेकवादी माणूस होता की त्यांनी असं त्यांना प्रतिप्रश्न वडिलांना विचारला की अहो,
आता मूल होत नाही ते मला माझा दोष आहे का सावित्री दोष आहे हे तुम्ही तर सांगू शकत नाही, डॉक्टरनाही माहिती नाहीये. तर मग असं करूया ना की कदाचित माझ्यामध्ये दोष आहे असं समजून आपण मग तुम्ही सावित्रीचा पुनर्विवाह लावून देऊ शकता. म्हणजे याला काही तोड आहे का? म्हणजे भारतीय नव्हे जगातल्या मानवी दाम्पत्यामध्ये एखादा अत्यंत विवेकवादी महामानव, म्हणून त्यांना महामानव म्हणायचं, की असं जाहीर विचारतो की माझ्या दोष असेल तर सावित्रीचा तुम्ही पुनर्विवाह लावला पाहिजे. याला क्रांती म्हणतात. आणि शेवटी तिला समजावून दिलं की हे बघ, मग जसं सवत घरामध्ये आणणं दोष आहे तसा सवत्या नाव दिलं. म्हणजे हा एक नवीनच शब्द ज्योतिबानी निर्माण केला आहे. किंवा घरात तुम्हाला सवता आणायला आवडेल का? तर असं कोणालाच आवडत नाही. आणि म्हणून त्यांनी पर्याय म्हणून ज्या ब्राह्मण व्यवस्थेवर टीका केली ती काशीबाई ब्राह्मण आहे ही माहिती झाल्यावर सुद्धा तिचा अनाथ लेकरू दत्तक घेतलं आणि त्याला यशवंत नाव दिलं. इतकं क्रांतिकारी आहे. तेच तुम्हाला पुढे माहिती आहे की बाबासाहेबांनी सुद्धा मुलाचं नाव यशवंत ठेवलं. अशी ही ती लिंक आहे, गुरु शिष्याची ही लिंक आहे. तेव्हा असा हा महामानव दत्तक केवळ एक स्त्रीचं बाळंतपण करू नाही तर जवळ त्या काळामध्ये 30-40 घरावर, ते गंजपेठेमध्ये जे त्यांचं घर आहे ते आता राष्ट्रीय स्मारक झालंय, तिथे त्यांनी बोर्ड लावला की इथे वाट चुकलेल्या किंवा संकटात असणाऱ्या स्त्रियांनी बिनधास्तपणे इथे यावं, आश्रय घ्यावा आणि सुखरूप बाळंत होऊन ते मूल आमच्याकडे ठेवून जावे. हा किती क्रांतिकारी घोषणा आहे की कोणाची मुलं कोण दत्तक घेणार, कोण वाढवणार. तर त्याच्यावर सुद्धा त्या काळातल्या कर्मठ ब्राह्मण वर्गाने बहिष्कार टाकला. त्यांच्या फुल्यांच्या समाजाने, ज्याला माळी समाज म्हणतो, त्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. असा सगळा कठोर विरोध सहन करून त्यांनी हे चालवलं. ज्याला अनाथ बालिकाश्रम म्हणतात ते काढलं, घरामध्ये काढलं. इतकंच नाही तर पाणी, ज्यापासून बाबासाहेबांनी ती प्रेरणा घेतली, हे जे महाडचा पाण्याचा सत्याग्रह आहे याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या याच्यापासून झालेली आहे. त्यांनी स्वतः घरातला आड, ज्याला म्हणतो आज आपण विहीरऐवजी आड म्हणूया, हा आड त्यांनी खुला केला. ते अजूनही आपल्याला बघायला मिळतं. आता बुजत बुजत थोडंसं आहे, 10-15 फुटाचं आड आहे अजून त्या घरामध्ये. आणि तिथे आता बोर्ड आहे की या आडाचे पाणी घरात येऊन, म्हणजे घराबाहेर नाहीये, घरातला आड त्या काळातल्या दलित वर्गाला त्यांनी खुला केला. ही एक मोठी क्रांती ज्योतिरावांनी त्या काळात, सावित्रीबाईंनी त्याला भरपूर पाठिंबा दिला. घरामध्ये कुठे आरडाओरडा वगैरे त्या काळात झाला नाही. असं हे सामाजिक क्रांतीचं बीजारोपण, पाया सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी घातलेला आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना तिसरा गुरु, ज्याला आपण म्हणतो, पहिला बुद्ध आहे, दुसरे कबीर आहेत आणि तिसरे गुरु हे त्यांचे महात्मा ज्योतिराव फुले आहेत. एवढा हा ज्ञानी आणि कर्तबगार असा हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवन कार्याचा पट आपण उलगडला. आता बघा, साधा शेवट आपल्याला सांगायला पाहिजे की फुल्यांचं थोडं आरोग्य बिघडलं. सांगताय 1887-88च्या दरम्यान आरोग्य बिघडलं आणि 89ला त्यांना 1889ला पॅरालिसिस, ज्याला आपण आजार म्हणतो, तो अटॅक आला आणि त्यांचा उजवा हात आणि पाय हा अशक्त झाला. अशा काळात त्यांची सेवा करून त्यांच्या मनातले विचार तुम्ही शेवटी प्रगट करा आणि जमेल तसे लिहून काढा असा आग्रह सावित्रीबाईंनी केल्यामुळे हे जे सार्वजनिक सत्यधर्म, हे जे तत्वज्ञानाचं छोटी पुस्तिका आली, ही सावित्रीबाईंच्या आग्रहामुळे आली. आणि ज्योतिरावांनी डाव्या हाताने सुद्धा शेवट त्याचा लिहून काढला आणि ती पुस्तिका नंतर सावित्रीबाईंनी शाहूराजांच्या मदतीने ते प्रकाशित केलं गेलं. तेव्हा इतकं हे कर्तबगारी जोडपं आहे. आता त्याचा जो अंत्यविधीचा हे आहे, त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर
मग निधन झालं की जातीवादी किंवा आपले ज्याला आपण पाहुणे रावळे म्हणतो हे जागे होतात आणि त्यांना सांगितलं की नाही आता जे जिवंत ज्योतिराव होते त्यांना आमचा विरोध होता, पण हे आता पार्थिव शरीरावरती आमचा हक्क आहे म्हणून आता अंत्यविधी आमच्या पद्धतीने झाला पाहिजे असा आग्रह केला आणि यशवंताला त्यामध्ये सहभागी होण्याला त्यांनी विरोध केला. सावित्रीबाईंचं धाडस बघा, त्या उठल्या आणि म्हणाल्या की ज्योतिरावांनी जे इच्छापत्र लिहिलं आहे त्यामध्ये म्हटलं आहे की माझ्या जातीवादी नात्या गोत्यांना कुणालाही मला त्यांचा सावली सुद्धा माझ्या याच्यावर पडता कामा नये आणि त्यांचा स्पर्श होता कामा नये हे जाहीररित्या सांगून त्या स्वतः उठल्या, यशवंतचा हात धरला आणि ते जे तिक्त म्हणतो आपण ते अग्नी तो स्वतः हातामध्ये घेतला आणि त्यांचा जो अंत्यविधी अग्निसंस्कार या सावित्रीबाई स्वतः ही सुद्धा महत्वाची क्रांती आहे की एक स्त्री जेव्हा त्या काळामध्ये स्त्रिया स्मशानभूमीत सुद्धा जात नसत अशा काळात सावित्रीबाई स्वतः अग्नी घेऊन दत्तक पुत्र यशवंतच्या हस्ते अग्नी दिला. ही मोठी क्रांती आहे आणि त्यांच्या पश्चात दुःख न करत बसता. आता त्या काळी तर सतीप्रथा वगैरे सगळे ते सगळं नाकारून की मला माझं मूल्यवान आयुष्य आहे आणि ज्योतिरावाने आम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे त्याचा शेवट झाला पाहिजे आणि त्याला यशस्वी करण्यासाठी त्या स्वतः ह्या सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष झाल्या. त्यांना कृष्णराव भालेकर, लोखंडे या सगळ्या त्या काळातल्या लोकांनी भरपूर साथ दिली आणि सयाजीराव महाराज गायकवाड यांनी त्यांना साथ दिली, शाहूराजांनी त्यांना साथ दिली आणि 7 वर्ष जे ज्योतिराव गेल्यानंतर 7 वर्ष त्या सामाजिक कितीतरी अधिवेशनं सत्यशोधक समाजाची मेळावे, महिला मेळावे असं सगळं त्यांनी केलेलं आहे आणि शेवटी त्यांचा इतका दुःखद अंत झाला की प्लेगची साथ आलेली होती. यशवंत हा डॉक्टर झालेला होता आणि अशा काळामध्ये प्लेगच्या साथीमध्ये त्यांना माहिती मिळाली की त्या दलित वस्तीमध्ये एक बालकाला प्लेगची गाठ आलेली आहे. किती निर्भय ही महामाता. मला गहिवरून येत आहे मित्रहो की या महामातेने कुठला कोण नात्याना गोत्याचा हा तो मुलगा गोविंदा काहीतरी त्याचं नाव होतं, गायकवाड असं नाव आहे, तर त्याला खांद्यावर घेऊन यशवंताच्या दवाखान्यात आणलं आणि त्याला वाचवलं. पण हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे सावित्रीबाईंना गाठ आली आणि त्याचंच त्यामध्ये दुःखद निधन झालं. म्हणजे बलिदान याला म्हणतात हुतात्मा किंवा शहीद होणं. सामाजिक क्रांतीसाठी त्या प्रत्यक्ष शहीद झालेले आहेत हे दोघे महामानव. म्हणून आपण त्यांना अभिवादन नुसतं करायचं नाहीये तर या महामातेचं स्मरण करून आज त्यांच्या नावचं विद्यापीठ आहे. ही साधी गोष्ट नाहीये. उशिरा का असेना, 150 वर्षानंतर का असेना, या महामातेला जी कुठल्या शाळेत गेली नाही तिच्या नावचं आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या नावच्या तर हजारो शिक्षण संस्था, शाळा, कॉलेजेस आणि आज तर पुणे, तिथे काय उणे असं म्हणण्याचा जो अहंकार होता इथल्या पेशवाईला, तिथे पुणे विद्यापीठाचं नामविस्तार करून शासनाने जनतेच्या आग्रहाखातर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नामकरण केलेलं आहे. ते अभिमान वाटेल असं हे शैक्षणिक स्मारक आहे आणि आता त्यांच्याच जन्मदिनी आपण महिला शिक्षण दिन साजरा करा किंवा फुले दाम्पत्याचं जे यांचा जन्मदिन आहे 28 आपलं स्मृती दिन आहे त्या दिवसाला शिक्षक दिन साजरा करा. अशा विविध मागण्या आहेत. या दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न द्या अशी आपण आग्रहाखातर आपण मागणी करतो आहोत. ते प्रलंबित आहे, त्याला महत्त्व नाही. माझं महत्त्व आहे की त्यांच्या नावाने भारतरत्नाची किंमत वाढेल इतकं ते महान कार्य या दाम्पत्याने केलेलं आहे. तेव्हा हे अजरामर दाम्पत्य, फुले दाम्पत्य, ज्याला आपण जय ज्योती जय क्रांती म्हणतो, ही क्रांती ज्योती आहे आणि म्हणून आपण जिजाऊच्या नंतर अभिवादन करताना जय जिजाऊ म्हटलं की जय साऊ असं त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. इतकी ही मोठी महामाता हिच्या जयंतीनिमित्त आपण स्मरण करू आणि त्यांना मानाचा मुद्रा करूया
आणि त्यांचं अभिवादन केल्यानंतर त्यांचं जे उर्वरित कार्य आहे हे अजूनही चालू आहे. आजही महिलांचं 50-60% महिला साक्षर झालेल्या आहेत, पण अजूनही त्यांचं उच्च शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये, उद्योगधंद्यामध्ये फार कमी प्रमाण आहे. राजकारणामध्ये आता त्यांना आरक्षण मिळालं आहे. तेव्हा अशा लाखो महिला ज्या शिकल्या आणि आज सगळीकडे इतकी मोठी शैक्षणिक क्रांती घडवली, त्याचं बीजारोपण ज्या महामातेने केलं, त्या क्रांतीज्योती सावित्रीला मानाचा मुजरा करतो आणि थांबतो. जय भीम. आपण इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जय भीम. धन्यवाद.